मूर्ती कितीला आहे? दादा ही मूर्ती 3,000ची आहे. दादा, ह्या मूर्तीमध्ये आणि ह्या मूर्तीमध्ये फरक काय आहे? दादा कसं आहे ना, त्याची साईज भले छोटी असेल पण ऍक्च्युली त्याच्यावर वर्क जास्त केलेलं आहे ना, त्यामुळे ती महाग आहे. हा, अच्छा अच्छा. काही फरक नाहीये. दिसायला जरी मी इथे वेगवेगळ्या रूपात असेल ना, पण सगळ्यांना माहिती आहे की मी आहे तर एकच ना. दादा, तू काय बोललास का? नाहीतर मग दादा, असं काय असतं? काही लोक मोठी मूर्ती बसवतात आणि काही लोक छोटी मूर्ती बसवतात. दादा कसं असतं ना, जो जास्त पैसे देणार तो तेवढीच सुंदर मूर्ती घरी घेऊन जाणार. मनुष्य त्याच्या क्षमतेनुसार त्याची श्रद्धा माझ्यावर अर्पण करतो, पण मी प्रत्येकाची प्रार्थना नेहमीच ऐकतो. दादा, तू काय बोलला का? नाहीतर दादा यार, तू सांग तरी तुला मोठी मूर्ती पाहिजे का छोटी मूर्ती पाहिजे? पाहिजे तुझ्याकडे किती रुपये? दादा, माझ्याकडे तर एवढे पैसे तर नाही रे. मग माझ्या घरी पप्पा नाही येणार का? अरे बाबा, वर्षातून एकदा तर मी येतो. ते काय तुमच्या दागिन्याची चमक बघायला नाही, तर त्या दिवसामध्ये तुमच्या घरात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी. मग मला बाप्पाची सेवा करायची तर मला काय काय गोष्टी कराव्या लागतील? माझी इच्छा आहे की जशी तुम्ही 11 दिवसात माझी ज्या निष्ठेने आणि भक्तीने सेवा करतात ना, त्याच किंवा त्याहूनही अधिक निष्ठेने आणि भक्तीने तुम्ही बाकी दिवसात बाकी गरजूंची सेवा करावी. कारण मी प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक सजीवामध्ये आणि प्रत्येक वस्तूमध्ये वास करतो.